गणपती बाप्पा मोरया. काही दिवसांनी त्याला एका मोठ्या व्यापाऱ्याच्या येथे नोकरी लागली. तो व्यापाऱ्याच्या घरी राहू लागला आणि अत्यंत प्रामाणिकपणे निष्ठेने आपले काम करू लागला. त्या व्यापाऱ्याने त्याची कामाबद्दलची निष्ठा बघून मदन सेनला आपला मुनीम बनवले. आता मदन सेनचे जीवन सुखासमाधानात जाऊ लागले. एके दिवशी त्या नगराच्या राजाच्या महालात चंद्रप्रभाच्या नृत्याचे आयोजन करण्यात आले. राजाने त्या नगरातील सर्व मोठ्या व्यापारी आणि सेठ सावकारांना नृत्य पाहण्यासाठी आमंत्रित केले. चंद्रप्रभाच्या नृत्याच्या दिवशी नगरातील सर्व व्यापारी, सेठ आणि सावकार राजाच्या महालात गेले. मदन सेननेही चंद्रप्रभाच्या नृत्य आणि गायनाची खूप प्रशंसा ऐकली होती. या नर्तिकेचा डान्स बघायलाच हवा असा विचार त्याच्या मनात आला, म्हणून तोही तिथे गेला. राणी साज शृंगार करून नाचायला उभी राहिली. त्यावेळी ती एका अप्सरेसारखी सुंदर दिसत होती. मदन सेन हा आपल्या मालकाजवळ बसला होता. राणी नाचू लागली, गाऊ लागली. चंद्रप्रभा हिने आपल्या मधुर आवाजात अनेक राग अतिशय सुंदरपणे गायले, जे ऐकून मैफलीत उपस्थित असलेले सर्वजण वावा करू लागले. राजापासून प्रजेपर्यंत सर्वांनी तिला अनेक बक्षिसे दिली. मदन सेननेही आपल्या हातातील हिऱ्याने जडवलेली अंगठी तिला भेट दिली. राणी चंद्रप्रभाने त्या अंगठीला ओळखले आणि मनातल्या मनात म्हणू लागली, अरे बापरे, माझा पती अजून जिवंत आहे आणि तो इथे कसा आला? आता हा काही मला जिवंत सोडणार नाही, म्हणून काही करून याला संपवलेच पाहिजे. मग तिने मनातल्या मनात एक प्लॅन आखला. तिने एक तडकते फडकते जबरदस्त गाणे गायले. राणीचे गाणे ऐकून राजा खूपच खुश झाला आणि म्हणाला, आम्ही तुझ्यावर खूप खुश आहोत. बोल, काय हवंय तुला? जे मागशील ते तुला मिळेल. महाराज, जर तुम्ही खरोखर खुश असाल तर आधी तुम्ही मला वचन द्या. मी जे मागेल ते तुम्ही मला द्याल. चंद्रप्रभाचे म्हणणे ऐकून राजाने चंद्रप्रभाला वचन दिले. जेव्हा चंद्रप्रभा राजाला म्हणाली, महाराज, तुमच्या या सभेत एक चोर आहे, त्याला आत्ताच पकडून मारून टाका. राजा लगेच म्हणाला, कोण आहे चोर? चोराला पकडून माझ्यासमोर आणा. तेव्हा राणीने मदन सेनचा हात धरून त्याला राजासमोर आणले. राजाने लगेच सैनिकांना आदेश दिला, याला जल्लादाच्या स्वाधीन करा. हे ऐकून सैनिकांनी मदन सेनचा हात धरला आणि त्याला मारण्यासाठी घेऊन जाऊ लागले. यावेळी मदन सेनचा मालक व्यापारी घाबरून मदन सेनकडे आला आणि विचारले, तू या नर्तिकेचे काय चोरले आहेस ज्यामुळे ती तुला मारू इच्छिते? मदन सेन हा आपल्या मालकाला म्हणाला, मी तिचे काही चोरले नाही. जर तुम्ही राजाला माझे मत मांडण्यासाठी पटवले तर माझा जीव वाचेल. हे ऐकून मदन सेनचा मालक आपले सहकारी व्यापारी आणि सावकार यांच्याकडे आला आणि त्यांच्याशी सल्लामसलत त्याने केली. तो म्हणाला, मित्रांनो, एक तर राजा न्याय करेल, नाहीतर आपण सर्वजण हे नगर सोडून जाऊ. हा विचारविनिमय झाल्यानंतर सर्व व्यापारी राजाकडे आले आणि म्हणाले, महाराज, आमचा मुनीम निर्दोष आहे आणि तरीही त्याला मृत्यूदंडाची शिक्षा दिली जात आहे. तो म्हणाला की राजाच्या आज्ञेनुसार मी मरण स्वीकारायला तयार आहे, पण मला माझी बाजू मांडण्याची एक संधी द्या. व्यापाऱ्याचे म्हणणे ऐकून राजा म्हणाला, मुनीमला घेऊन या. व्यापारी हा मदन सेनला घेऊन लगेच राजाकडे आला. राजा म्हणाला, बोल, तुला जे काही बोलायचे आहे ते. मदन सेन म्हणाला, महाराज, मी अशी कोणती चूक केली आहे की म्हणून तुम्ही मला मृत्यूदंडाची शिक्षा दिली? मदन सेनने पहिला प्रश्न विचारला. राजा म्हणाला, तू या नर्तिकेचा चोर आहेस. हे ऐकून मदन सेन म्हणाला, मी या धोकेबाज स्त्रीचा चोर नाही, मी या धोकेबाज स्त्रीचा नवरा आहे. हिने मला विहिरीत ढकलले आणि एका फकीरासोबत निघून गेली. आपला प्लॅन फसत असल्याचे बघून चंद्रप्रभा म्हणाली, महाराज, हा खोटारडा कोण आहे हे मला माहिती नाही. हा फक्त माझा चोर आहे. मदन सेनने राणीकडे
घृणेच्या नजरेने पाहिले आणि म्हणाला, ठीक आहे महाराज, जर ही माझी पत्नी नसेल तर मी तिला वाटेत जे काही दिले होते ते तिने मला परत करावे. राणीने लगेच होकार दिला. मदनसेन म्हणाला, ठीक आहे, आज माझा तुझा न्याय या सभेतच होईल. हे घे हातात पाणी आणि म्हण, वाटेत जे काही मदनसेनने मला दिले होते ते आज मी त्याला परत करत आहे. राणी हातात पाणी घेऊन म्हणाली, वाटेत जे काही मदनसेनने मला दिले होते ते आज मी त्याला परत करत आहे. असे म्हणत जसे राणीने हातातून पाणी सोडले तशी राणी गटप्राण होऊन खाली पडली. हे सर्व बघून लोकांना जबरदस्त धक्काच बसला. राजाने घाबरून मदनसेनला विचारले, हे काय झालं, का झालं, याच्या पाठीमागे काय रहस्य आहे ते सांग. मग मदनसेनने राजाला स्वतःबद्दल सांगायला सुरुवात केली. तो म्हणाला, मी विजयगडचा राजकुमार मदनसेन आहे. त्याने त्याला हद्दपार केल्यापासूनची आत्तापर्यंतची सर्व हकीकत सांगितली. हे ऐकून राजा इमोशनल झाला. त्याने मदनसेनला मिठी मारली. त्याच्या सदाचारी आणि चांगल्या वर्तनाने राजाचे मन जिंकले आणि हाच व्यक्ती आपल्या मुलीसाठी योग्य जीवनसाठी ठरेल असे मानून त्याने आपल्या एकुलत्या एक मुलीचे लग्न मदनसेनशी केले आणि त्या फकीराला फाशीची शिक्षा दिली. या कथेतून आपल्याला हे कळते की मदनसेन हा सत्य, धर्म आणि कर्माच्या मार्गावर चालणारा व्यक्ती आहे, जो जीवनात येणाऱ्या संकटाचा सामना धैर्याने करतो. तर दुसरी चंद्रप्रभा ही खोटेपणा आणि धोकेबाज वृत्तीमुळे आपल्या विनाशास प्राप्त होते. आणि ही कथा आपल्याला हे शिकवते की असत्य, खोटेपणा, अधर्म, धोका, विश्वासघात यामुळे चिरस्थायी यश मिळत नाही. भली सत्य, इनामदारी आणि धर्माच्या मार्गावर चालणाऱ्या माणसाला अनेक अडचणी येतात, पण शेवटी विजय हा सत्य, धर्म आणि इनामदारीचाच होतो. तर फ्रेंड्स, ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.